हो, पण काहीतरी एवढं झालं असल्याशिवाय काय? काही दौरा सुरू केलाय, लोकांची चर्चा होते, काय लोकांच्या मागण्या येत आहेत? हे साधारणपणे म्हणजे ही माझी 4थी टर्म आहे आणि प्रत्येक वेळी महिन्यातून एकदा मी प्रत्येक तालुक्यात जातेच जाते आणि 100 दिवस तर माझे पार्लमेंटमध्ये जातात आणि मग उरलेले 100 दिवस हे बारामती लोकसभा मतदारसंघात मी घालवते. म्हणजे 9 दिवस महिन्यातले माझे प्रत्येक तालुक्यात असतात आणि त्या तालुक्यात आल्यानंतर गावभेटीमध्ये गेलं की फील्डवर केंद्र आणि महाराष्ट्र सरकारची काय कामं झाली आहेत, त्याचं इम्प्लिमेंटेशनमध्ये काय गॅप्स आहेत, हे घेऊन आम्हाला पार्लमेंटमध्येही बोलता येतं की बाबा स्कीम जरी चांगली असेल तर त्याच्यात सुधारणा किंवा गॅप्स इम्प्लिमेंटेशनमध्ये काय येतात, त्याचा एक ग्राउंड रिपोर्ट हा अशा दौऱ्यांमध्ये करतो आणि जेव्हापासून मी लोकसभा लढले तेव्हापासून हा उपक्रम मी नेहमीच महिन्यातून 9 दिवस हा करतेच करते आणि आज ह्या भागात आल्यानंतर 3-4 प्रश्न सातत्याने प्रत्येक गावात येत आहेत. एक तो म्हणजे दुधाचा भाव. आता अनुदान 5 ते 7 रुपये सरकारने सांगितले, पण ते वेळेवर येत नाही. सप्टेंबरपर्यंत आले असं लोकं म्हणतायत. तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला अनुदान द्यायच्या ऐवजी तुम्ही दुधाचा भाव वाढवून द्या. म्हणजे 35 ते 40 रुपये जर दुधाचा भाव झाला, तर आता 27 रुपये आहे. त्याच्यावर 5 ते 7 रुपये कधी एखाद्या महिनी येतात, कधी येत नाहीत. तर मग ते 5 रुपये प्लस 27 म्हणजे आता 32 वर आहेच. तर ते 35 ते 40 करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे ही मागणी लोकांकडून येते. जानाई शिरसाईबद्दल काही अपूर्ण जी कामं आहेत, त्याचा एक फॉलोअप वारंवार येतोय. आणि महागाई आणि बेरोजगारी ह्याच्यावर चर्चाही होते. GSTबद्दल लोकं बोलत आहेत. काही प्रॉडक्ट्स जे ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स आहेत त्याची GST आणखीन कशी कमी करता येईल ह्याच्याबद्दल बरीचशी मागणी ही लोकांच्याकडून येते. महायुतीमध्ये पालकमंत्रीबाबत रस्सीखेच बघायला पाहायला मिळते. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आता बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं किंवा अजित पवारांनी बीडचं पालकत्व घ्यावं अशी मागणी आता तुमचेच खासदार बजरंग सोनवणे यांनी केली. खरं तर बीड आणि परभणीची जी घटना झाली त्या घटना महाराष्ट्राच्या मीडिया आणि बजरंग सोनवणे आणि आमच्या सहकारी फौजिया खान यांनी सगळ्यांनी पहिल्यांदा मांडल्या आणि मी सगळ्या मीडियाचे जाहीर आभार मानते की तुम्हीही त्याचा अतिशय फॉलोअप ठेवला. नाही तर ह्या कदाचित ही आणखीन एक घटना स्थानिक लोकांच्यामुळे कदाचित बाहेर आलीच नसती. पण ही अतिशय दुर्दैवी अशी गोष्ट झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याचा पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी आणि जो कोणी असेल, मला असं वाटतं कुठलाही पक्ष त्याच्यात किंवा राजकारण येऊ नये. कारण मी एक गोष्ट बीडच्या सगळ्याच नेत्यांमध्ये ह्यावेळेस पाहिलेली आहे जी एक आशादायक आहे. ती म्हणजे बजरंग त्याच्याबद्दल बोललेले आहेत. त्याचबरोबर सुरेश धस असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील, आपलं रोहित पवार असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील, नमिता मुंद्रा असतील, हे सगळे वेगळ्या पक्षांमध्ये काम करतात. पण ह्या घटनेबद्दल सगळे सातत्याने बोलत आहेत. त्यामुळे कधीतरी महाराष्ट्रात राजकारण बाजूला ठेवून एक महत्त्वाच्या प्रश्नावर सगळे लढतायत. माझी अपेक्षा आहे की एवढा मोठा मॅन्डेट ह्या सरकारला दिलेला आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून माझ्या अपेक्षा आहेत की बीड आणि परभणीला या दोन्ही केसेसमध्ये ते न्याय देतील. आणि आता जी कालची घटना महिलांची झाली किंवा त्या मुलीची जी झाली कल्याण वगैरेला, त्याचंही स्टेटमेंट मी मुख्यमंत्र्यांचं पाहिलं आहे. विषय अतिशय गंभीर आहे. आपण सगळ्यांनीच त्या बाबतीत संवेदनशीलपणे त्या सगळ्या या कुटुंबांना न्याय देणं ही मला असं वाटतं आपल्या सगळ्यांचीच नैतिक जबाबदारी आहे. राजगुरुनगरमध्ये 2 मुलींचे मृतदेह सापडले, लहान मुलींचे. एक गोष्ट वारंवार दिसते की महाराष्ट्रात क्राईम वाढतोय. आता तो क्राईम का वाढतो ह्याचं एक मागे एक मोठं कारण ही इकॉनॉमी असते. आज आपण सगळे बघतोय की महाराष्ट्रामध्ये किंवा देशाची इकॉनॉमी ही ह्या टर्मला महागाई, बेरोजगारी हा प्रचंड वाढलेली दिसते आणि केंद्र सरकारचाही डेटा सांगतो, ज्याचा उल्लेख निर्मला सीतारामननी पार्लमेंटमध्येही केला की ह्या वेळेसची ग्रोथ 5.4 झालेली आहे आणि त्याच्यामुळे कंप्लीट इकॉनॉमीचा स्लोडाऊन झालेला आहे. महागाई वाढेलच आणि ते इन्फ्लेशनचे नंबर्स दिसत आहेत. नरेगाचे नंबर्स ही तुम्ही बघताय, जर तुम्ही ट्रॅक केले, नरेगाच्या नंबर्समधूनही दिसतंय की ह्याचा अर्थ होतोय की लोकांच्या हाताला काम नाही, नरेगाचे नंबर्स वाढत चालले.
त्याच्यामुळे काळजीची परिस्थिती आहे आणि महाराष्ट्र आणि भारत सरकार ह्याच्यासाठी काय करणार आहे? काय ठोस भूमिका घेणार आहे? हे बघणं अतिशय पुढच्या काही दिवसात महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आमची अपेक्षा होती, की पार्लमेंटमध्ये इकॉनॉमीवर आणि अर्थव्यवस्थेवर एक गंभीर चर्चा व्हावी. हे दुर्दैव आहे, की ती होऊ शकली नाही. पण 1-2 बिलांवर जी झाली त्याच्यात निर्मलाजींनी आम्हाला शब्द दिलाय, की त्या याच्यात लक्ष घालतील. 1 फेब्रुवारीला बजेट आहे. त्यामुळे त्या बजेटच्याही वेळेस हे सगळे प्रश्न आम्ही मायबाप जनतेच्या साठी हे दिल्लीत दरबारी मांडू. विदर्भ मराठवाड्यातले शाळांमध्ये जवळपास 29% मुलांना मराठी वाचता येत नाही अशी परिस्थिती आहे. विभागीय आयुक्तांनी ज्यावेळेस असे अचानक परीक्षण केलं त्यावेळेस ही बाब समोर आली आहे. एक तर दरवर्षी असरचा जो रिपोर्ट येतो, जी मोठी संस्था आहे प्रथम नावाची, ती दरवर्षी हे काम करत असते आणि शिक्षणाबद्दल अनेक वेळा आपण दिसतं भाषा असेल किंवा गणित असेल, याच्या बाबतीत खात्यांमध्ये जेवढं काम चांगलं व्हायला पाहिजे, तेवढं झालेलं दिसत नाही. त्याच्यामुळे प्रथम नावाची जी संस्था आहे, त्यांनी अनेक वर्ष ह्याच्यात अतिशय चांगलं काम केलेलं आहे. माझी महाराष्ट्र सरकारला विनंती राहील, की अशाही लोकांची मदत घेऊन आपल्याला गाववाडी वस्तीमध्ये कारण का एवढे पैसे खर्च होतात शिक्षणावर. मग त्याचा इम्पॅक्ट का दिसत नाही? त्याची अकाउंटेबिलिटी कोणी घ्यायला नको आणि गेल्या 10 वर्षात तुम्हाला दिसेल, की असे अनेक मंत्री आहेत, गेल्या 10 वर्षात जे सगळ्या सरकारांमध्ये राहिलेले आहेत. मग त्याची काही अकाउंटेबिलिटी नको आणि मला असं वाटतं, की ह्याच्यावर एक व्हाईट पेपर काढला पाहिजे. महाराष्ट्राच्या शिक्षणावर होणारा खर्च आणि त्याचे आउटकम्स ह्याच्यावर एक व्हाईट पेपर काढण्याची वेळ आलेली आहे. कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण होताना पाहायला मिळते. त्यामुळे शेतकरी हतबल होतोय. नाशिक येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये नितेश राणेंना शेतकऱ्याने कांद्याची हार घातलेला होता त्या ठिकाणी आणि पोलिसांनी मग त्या शेतकऱ्याला ताब्यात घेतलं. कसं ते बघता? ते नाही मला माहिती. पण एक मी तुम्हाला जरूर सांगेन, की काय घटना झाली आहे मला माहिती नाही. पण कांद्यावर सातत्याने गेले 2 वर्ष मी स्वतः संसदेत बोललेले आहे. आणि मागच्याच आठवड्यामध्ये संसद चालू असताना बगरे सर, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत, ते निवडून आलेले आहेत दिंडोरीतून. त्यांनीही हा कांद्याचा प्रश्न अतिशय पोटतिडकीने संसदेत मांडला. आम्ही जितीन प्रसाद आणि पियुष गोयल यांची महाराष्ट्राच्या सगळ्या खासदारांनी महाविकास आघाडीच्या आम्ही भेटही घेतली या विषयावर आणि त्यांना विनंती केली आहे, की कांद्याचा 20% जो टॅक्स लावलेला आहे, तो शून्यावर आणला पाहिजे आणि कांद्याच्या शेतकऱ्यांना मदत केलीच पाहिजे. कारण प्रचंड त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस वाढला, तर दुसऱ्या दिवशी क्रॅश होतो आणि 2 वर्ष कांद्याचा जो शेतकरी आहे, त्याचे प्रचंड हाल होत आहेत आणि हे मुद्दा आम्ही वारंवार केंद्र सरकारकडे मांडतोय. मुंबईमध्ये सातत्यानं अल्पवयीन मुले असतील त्यांच्या अपहरणाचे गुन्हे दाखल होताना पाहायला मिळतात. जवळपास दिवसाला सरासरी 18 गुन्हे दाखल होत आहेत त्या संदर्भात. क्राईम वाढतोच आहे ना. हेच तर मी म्हणते, की ह्याच्यासाठी क्राईम वाढतोय आणि का वाढतोय? ह्याचा अभ्यास कोणीतरी केलाच पाहिजे ना आणि सरकार एवढी मोठी मेजॉरिटी, त्याला इंग्रजीत ब्रूट मेजॉरिटी म्हणतात. एवढी मोठी मेजॉरिटी महाराष्ट्र सरकारला मिळालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आधीही होम मिनिस्ट्री याच सरकारकडे होती ना आणि म्हणून मी म्हणते, की गेले 10 वर्ष अनेक मंत्री असे आहेत, जे या सगळ्याच सरकारांमध्ये राहिलेले आहेत. त्यामुळे याची अकाउंटेबिलिटी आली पाहिजे आणि महाराष्ट्रात क्राईम वाढतोय, ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे. बीडच्या घटनेमध्ये आपण कुणालाही सोडणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणतायत. मात्र या घटनेबाबत कोणीच राजकारण करू नये, बीड जिल्ह्याला विनाकारण बदनाम करू नये असं देखील ते म्हणतायत. मला असं वाटतं हा विषय अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अनेक वेळा म्हणजे त्या ठिकाणी पहिलं कोण गेलं, तर बजरंग अप्पा सोनवणे आणि फौजियाताई परभणी आणि बीडला गेल्या. त्यानंतर त्यांनी पवारसाहेबांना ह्या सगळ्याचं ब्रीफिंग केलं. तुम्हीही सगळ्यांनी अतिशय जबाबदारीने त्याचं सगळ्यांनी बातम्याही दिल्या आणि त्यातून देशाला ही सगळी माहिती मिळाली. कारण का बजरंग अप्पा सोनवणे पार्लमेंटमध्येही बोलले ह्या विषयाबद्दल. त्यानंतर त्या ठिकाणी पहिल्यांदा कोण महाराष्ट्रातून नेता गेला असेल, तर ते आदरणीय शरद पवार आहेत आणि पवारसाहेब गेल्यानंतर सगळ्याच पक्षाचे अनेक नेते, जे सत्तेमध्ये आहेत किंवा विरोधात आहेत, ते सगळे गेले आणि अर्थातच कुणालाच याचं राजकारण करायचं नाही. विषय गंभीर आहे. आमची एवढीच अपेक्षा आहे, की याच्यामागे जे कोणी असतील, त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. दोन्ही कुटुंबांची इच्छा आहे, की त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि माझंही तेच मत आहे, की महाराष्ट्राने एक सिग्नल दिला पाहिजे, झिरो टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम. महाराष्ट्रात जे मतदानाची आकडेवारी होती, या आकडेवारीबाबत काँग्रेसचे सर्व दावे निवडणूक आयोगाने फेटाळून लावलेत. सविस्तर जवळपास 66 पानांचा अहवाल त्या ठिकाणी सादर केलाय. कसं बघताय?
नाही, त्याच्यात अनेक बदल ही झालेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की ह्याची माहिती आम्हालाही घ्यावी लागेल. कारण का हरियाणामध्ये जेव्हा माहिती मागितली काँग्रेस पक्षाने, तेव्हा इलेक्शन कमिशनने एक कायदाच बदलला. त्याच्यामुळे नक्की ह्याच्यातून काय झालेलं आहे, ह्याची माहिती मलाही घ्यावी लागेल. ताई, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं ईव्हीएमचा जो मुद्दा आहे तो बाजूला घेतलाय का? कारण काल तुम्ही म्हटलात की योगेंद्र पवारांना मीच नाही, नाही. अर्ज मागे घ्यायला मी एका कॅन्डिडेटबद्दल बोलत होते. युगेंद्र पवारांनी रिकाउंटिंग करू नये, असं माझं वैयक्तिक मत होतं आणि म्हणून मी त्याला सांगितलं, की मला असं वाटतं हा त्यांनी फॉर्म मागे घ्यावा आणि तो त्यांनी घेतला. आणि बाकीच्या ठिकाणी ज्या म्हणजे काल मी सचिन दोडकेंबद्दलही बोलले. काल सचिन दोडके होते त्या प्रेसला. त्यामुळे सचिन दोडके अनेक ठिकाणी लोकांचं म्हणणं आहे, की आम्ही मतदान केलं, पण ते पडलं नाही. मी स्वतः ईव्हीएमवर निवडून 1 नाही 4 वेळा आलेले. त्यामुळे मी कसं म्हणणार ईव्हीएमवर घोटाळा आहे. पण अनेक लोकांचं असं म्हणणं आहे, की ईव्हीएम नसेल तर त्या वोटर्स लिस्टमध्ये अनेक प्रश्न लोकांनी उपस्थित केलेत आणि मला असं वाटतं जर कुठल्याही प्रश्नामध्ये जर आपण पारदर्शक काम करत असलो, तर मग ईव्हीएमवर काय किंवा बॅलेटवर काय अडचण काय? त्याच्यामुळे जर हट्ट कशासाठी? जर लोकांच्या भावना असेल, की आपण बॅलेट पेपरवर घ्या, बॅलेट पेपरवर अडचण काय त्याच्यात? ताई, देशात एक निवडणूक होण्याची मागणी केली जाते किंवा तसं प्रस्ताव जो आहे ते केंद्र सरकार आणते. काय त्या संदर्भात? नाही, नाही त्याची जेपीसी झाली आहे ना. जेपीसीची पहिली मीटिंग 8 तारखेला आहे, तेव्हा कळेल आपल्याला. पवार साहेबांनी स्वर्गीय भाऊसाहेब राजांवरती अन्याय केला असं उदयनराजेंचे बंधू शिवेंद्रराजे भोसले म्हणतात. कारण ज्यावेळेस पवार साहेबांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला, यावेळी स्वर्गीय भाऊसाहेब राजे पवार साहेबांबरोबर आले नसते तर ते मुख्यमंत्री झाले असते असं अन्याय केला असं नाही म्हणलेले. म्हटले. मी तरी नाही पाहिलेलं. मी जी बातमी पाहिली त्याच्यात ते असं म्हणाले, की ते जर आले असते, ते जर काँग्रेसमध्ये राहिले असते, तर मुख्यमंत्री झाले असते. तर त्याच्यात अन्याय हा शब्द येतो कुठे? नाही, अन्याय बोललेच होतं. नाही, नाही अन्याय कसा मग? तो चॉईस होता ना. मी शिवेंद्रला फोन करून विचारणार आहे, की अन्याय कसा? तो चॉईस होता ना. कारण त्यांनी असं देखील म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारा जिल्हा हा बालेकिल्ला होता आणि असं असताना देखील अनेक वेळा पवार साहेबांनी त्यांना डावललं. कुणाला? स्वर्गीय बाबासाहेब राजांना. ठीक आहे, प्रत्येकाला अधिकार असतो बोलायचा.